तर ही आहे सिरिंज, याला इन्सुलिन सिरिंज म्हणतात. आता आपण हे जे काही लोकल एनएसएसएस सोल्युशन आहे ते पेशंटला भूल देण्यासाठी वापरणार आहे. तुम्ही आता बघितलंच की याची निडल किती छोटी होती. तर अनेकदा हेअर ट्रान्सप्लांटमध्ये लोकांना भीती असते की ते खूप दुखतं का किंवा त्याचा खूप त्रास होतो का. तर प्रोसेस एकदम सिंपल आहे. तर हे इंजेक्शन देताना आम्ही एक व्हायब्रेटरचा वापर करतो. हे व्हायब्रेटर काम काय करतं, हे काउंटर इरिटेंट म्हणून काम करतं. म्हणजे ज्यावेळेला व्हायब्रेशनचे जे काही सेन्सेशन असतात ते चालू असताना ज्यावेळेला आपण इंजेक्शन देतो त्यावेळेला इंजेक्शन जास्त दुखत नाही. तर आता आपण जो काही पुढचा एरिया आहे जिथं आपण ट्रान्सप्लांट करणार आहे, रेसिपियंट एरिया, त्या ठिकाणी आपण इंजेक्शन देतो. तुम्हाला याचा त्रास किती झाला? त्रास सर बिलकुल नाही झालेला आहे. ओके. दुखलं वगैरे काही नाही सर. ओके. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल आणि पेनलेस पद्धतीने करून घ्यायचं असेल तर निर्मितीच्या सांगली आणि कोल्हापूर सेंटरला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.